सोलापूर शहरातील वाढती वाहतूक कोंडी दूर करून नागरिकांना अधिक सुलभ, सुरक्षित व जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्तावित उड्डाणपुलांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आज महापौर विनायकदादा कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या परिषद सभागृहात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिताताई चाकोते, नगरसेविका रोहिणी तडवळकर, महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका कुलवार, कार्यकारी अभियंता नीलकंठ मठपती, सहाय्यक नगर रचना संचालक समीर शितोळे, नॅशनल हायवे विभागाचे सुनील फुलारी, SP काळे, महेश हेमूल, उद्धव कांबळे, विजय काकडे, उपअभियंता प्रकाश दिवाणजी, मनोज जाधव तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। बैठकीत सोलापूर शहरासाठी प्रस्तावित असलेल्या जुना पुणा नाका ते कंबर तलाव तसेच मार्केट यार्ड ते कंबर तलाव या दोन महत्त्वाच्या उड्डाणपूल प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। प्रकल्पाच्या अनुषंगानं बाधित होणाऱ्या क्षेत्रांची माहिती संबंधित विभागांकडून सादर करण्यात आली। उड्डाणपुलांच्या उभारणीसाठी आवश्यक असलेल्या जमिनींच्या संदर्भात विविध विभागांशी समन्वय साधण्याबाबत चर्चा करण्यात आली। या प्रकल्पांमुळे केंद्र शासन, राज्य शासन, महानगरपालिका, खाजगी मालमत्ताधारक, पोस्ट विभाग, BSNL, संरक्षण विभाग, पोलीस विभाग तसेच रेल्वे विभागाच्या काही जागा बाधित होणार असून त्या संपादन अथवा हस्तांतरणासाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय प्रक्रियेचा आढावा बैठकीत घेण्यात आला। याशिवाय संबंधित विभागांकडून आवश्यक ना हरकत प्रमाणपत्रे, NOC, तांत्रिक मंजुरी, जमीन हस्तांतरण प्रक्रिया आणि प्रकल्पाच्या अंमलबजावणी दरम्यान येणाऱ्या अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली। प्रकल्पाला गती देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय साधून आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, अशा सूचना महापौरांनी यावेळी दिल्या। सोलापूर शहरातील अनेक वर्षापासून जे उड्डाणपूलचा विषय आपला आहे तो आज आम्ही आढावा बैठक म्हणून या ठिकाणी सर्व पदाधिकारी महानगरपालिकेचे या ठिकाणी घेतलेले आहे। परवाच आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांनी या ठिकाणी सांगितलं होतं की महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक जे काही त्रुटी राहिलेले असेल तर ते पूर्ण करा। त्या अनुषंगाने आम्ही आढावा छोटीशी बैठक म्हणून या ठिकाणी घेतलेली आहे। तर जुना पुणा नाका असेल, जुना पुणा नाकापासून ते पत्रकार भवन, तिथून अक्कलकोट रोड असेल, या ठिकाणचा जो फ्लायओव्हर आहे फर्स्ट फेज आणि सेकंड फेज, या ठिकाणी जवळपास 9 किलोमीटरचं या ठिकाणी पूर्ण फ्लायओव्हर आपलं उड्डाणपूल राहणार आहे। आणि त्या ठिकाणी बरेच अडचणी काही त्यांना आहे त्या आम्ही क्लिअर करायचा प्रयत्न केला। फक्त आता आम्ही आढावा बैठक घेतली आणि पुढची बैठक आम्ही कलेक्टर साहेबांकडे घेऊन त्यात काय त्रुटी असेल हे ठिकाणी या ठिकाणी आम्ही मार्ग काढणार आहोत। त्याच आता आपल्याला बघितलं तर 70% ही जी लँड आहे ती गव्हर्नमेंटच्या अंडर खाली येते आणि जे प्रायव्हेट येते ती 30 ते 40% लँड ही प्रायव्हेट सेक्शनच्या अंडर येते। अनेक प्रायव्हेट जमिनीचे लँड ॲक्विजिशन अवॉर्ड असेल या ठिकाणी झालेले आहेत, फक्त गव्हर्नमेंटचे या ठिकाणी राहिलेले ते आता आम्ही पुढचं ते कशा पद्धतीने आता रेल्वे असेल, रेल्वे या ठिकाणी आपल्याला जागा न देता ते लीज होल्डवर ते द्यायचं त्यांचं या ठिकाणी चालू आहे। काही रेल्वेचे असेल, परत पोस्टाचे असेल तर ते जागा मागत आहेत, असे बरेचसे त्यांचे प्रश्न आहेत। तर ते कलेक्टरना या ठिकाणी अधिकार असल्या कारणाने आम्ही लवकरात लवकर त्या ठिकाणी बैठक लावून आपल्या महानगरपालिकेकडनं कुठलीही गोष्ट राहता कामा नये, जेणेकरून कामाला गती यायला पाहिजे, अशा पद्धतीचं आम्ही या ठिकाणी आता नियोजन केलेलं आहे। आणि पुढची बैठक मला वाटतं 1 आठवड्यानंतर कलेक्टर साहेबांकडे घेऊन हा विषय जो आहे लवकरात लवकर कसा मार्गी लागतो, कारण का अनेक जमिनी त्या ठिकाणी आहेत। फ्लायओव्हरची जमिनी ज्या ठिकाणी जाते त्या ठिकाणी BSNLची जमीन आहे, पोस्टाची जमीन आहे, परत रेल्वेची जमीन आहे आणि परत तसेच बघायला गेलं तर आपले पोलीस खात्याची देखील या ठिकाणी जमीन आहे। तर ही जमिनीच्या ह्याच्यामध्ये काय मार्ग काढता येईल आपल्याला, आपण या ठिकाणी निर्णय घेण्यासाठी आपण कलेक्टर साहेबांकडे एक बैठक लावलेली आहे।